नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा 12वीचा बोर्डचा पेपर अकाउंट 2024चा पेपर यामधील प्रश्न नंबर 7 अंतिम खाते याच्यावर जो प्रश्न आला तो आपण या ठिकाणी सोडून दाखवणार आहात। पहा प्रश्न काय होता। अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला प्रश्न सोडवलेला आहे। पूर्ण पेपर आपण या ठिकाणी सोडून दाखवणार आहोत। एक एक व्हिडिओमध्ये आपण त्याचे पार्ट बनवलेले आहेत। तर हे 7वा क्वेश्चन जो होता, काय क्वेश्चन होता पहा एक वेळेस। मामा आणि काका हे दोघं जण काय पार्टनर आहेत बघा। मामा आणि काका हे समान प्रमाणात नफा तोटा वाटून घेणारे भागीदार आहेत। खालील परीक्षा सूची म्हणजे यांच्या तेरीच पत्रक आणि समायोजनाच्या आधारे 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरता नफा तोटा खाते आणि त्याच तारखेचं ताळेबंद तयार करा। म्हणजे पहिली गोष्ट या ठिकाणी आपल्याला व्यापार खातं तयार करायचं नाही, ट्रेडिंग अकाउंट बनवायचं नाही, आपल्याला फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि दुसरं बॅलन्स शीटच बनवायला सांगितले। 6 मार्क घ्यायला, 6 मार्क घ्यायला, असे टोटल 12 मार्क झाले। ठीक आहे, बघा मग प्रश्नात काय काय बनवायचं हे तर आपल्याला कळलं। तर या ठिकाणी आपल्याला 23 पत्रक परीक्षा सूची 31 मार्च 2019 दिलेले आहेत। या नावे साईडला काही पद दिलेले आहेत, जमा साईडला काही दिलेले आहेत, दुसऱ्या पेजवर देखील थोडासा भाग आलेला आहे त्याचा। तर या ठिकाणी पूर्ण असा प्रश्न दिलेला आहे। तर आता आपण काय करूया, गणित इकडून सुरू करूया समायोजनेपासून एक एक। ठीक आहे, तर समायोजनापासून गणित घ्यायला आपण। तर पहिली समायोजन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। तुम्हाला माहिती आहे एका समायोजनाचे किती परिणाम होतात, 2 परिणाम होतात। तर पहिली समायोजना काय दिली बघा, ढोबळ नफा 69,000 या ठिकाणी दिलेला आहे। तर आपल्याला माहिती आहे की ढोबळ नफा हे कोण्या खात्यावर मिळते, आपल्याला व्यापार खात्यावर। तो व्यापार खात्यावरला ढोबळ नफा कोण्या खात्याला जातो, नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला जातो, बरोबर आहे। ट्रेडिंग अकाउंटच्या सीआर साईडला जातो, ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे। तर ते 69,000 रुपये नफा तोटा खात्याच्या जमाला। तर या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे बघा, वहीवर केलेला आहे प्रश्न 7वा। मामा काका यांच्या पुस्तकात पहिले नफा तोटा खाते, तर ढोबळ नफा बघा 69,000 या ठिकाणी आपण घेतलेला आहे। हे नफा तोटा खात्याच्या जमा साईडला 69,000 झालं। त्याच्या पुढे पूर्वदत्त विमा 7,500। पूर्वदत्त विमा म्हणजे ऍडव्हान्स एक्स्ट्रा मिळालेला आहे ना, 7,500 रुपये 7,500 विम्याची पूर्वदत्त आहे। तर या ठिकाणी आपल्याला बघा प्रश्नामध्ये विमा नावाचं पद दिलेलं आहे 30,000। विमा हे पद कुठं जाते, हे नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला जाईल, बरोबर आहे। आणि त्याच्यातून हे पूर्वदत्त विमा 7,500 वजा होईल आणि वजा होऊन ताळेबंदाचे कुठं जाईल, संपत्तीला। तर या ठिकाणी बघा विमा घेतलं 30,000, त्याच्यातून वजा केलं पूर्वदत्त विमा 7,500, 30 मधून 7,500 गेले, 22,500 रुपये बाहेर उरले। आणि 7,500चा दुसरा परिणाम ऍडव्हान्स इन्शुरन्स आहे, ते 7,500 कुठे जाईल, ताळेबंदाच्या संपत्तीला। तर काय ताळेबंद बनवलेला आहे, त्याच्या संपत्ती बाजूला इथे पूर्वदत्त विमा 7,500 आलं। त्याच्या पुढे 2 समायोजन झाल्या। तिसरी काय म्हणते बघा, जमीन आणि इमारतीवर 10% दराने घसारा करा। जमीन व इमारतीवर किती टक्के घसारा करायचे, 10%। तर पहिल्यांदा हे जे जमीन व इमारत पद आहे त्याची किंमत 1 लाख दिली, 1 लाख रुपये कुठे जाईल, ताळेबंदाच्या संपत्तीला। मग आपण ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला ताळेबंद त्याच्या संपत्ती बाजूला जमीन व इमारत 1 लाख रुपये घेतले, बरोबर आहे। आता याच्यावर किती टक्के घसारा सांगितले आपल्याला, 10% घसारा। आता 10% घसारा काढत असताना हे 1 लाखावर 10% काढत 10,000 येईल, परंतु इथं आपल्याला 1 लाखावर 10% डायरेक्ट नाही काढायचा, कंसात त्याच्या काहीतरी दिलेली माहिती आहे ती बघायची। मग ही माहिती जी दिली ना ती फार महत्वाची आहे, बघायचं काय सांगितले। काही जणांना 1 लाखावर डायरेक्ट 10% काढला असेल, काही जणांना जुलैनुसार काढला असेल। तर कसं होतं ते, 1 लाख रुपये जमीन व इमारत, आपण ती 1 लाख रुपये जमीन व इमारत समजा, ही जमीन व इमारत हे संपत्ती बाजूला असं केलं आपण, ताळेबंदाच्या संपत्तीला 1 लाख। ठीक आहे, आता 1 लाखावर डायरेक्ट 10% घसारा काढायचा का, नाही। इथं काय म्हणते बघा, 1 जुलै 2018 रोजी 40,000ची वाढ, म्हणजे हे 1 लाखात 40,000 जे वाढलेत हे या दिवशी वाढलेत, बरोबर आहे। मग आपलं वर्ष कधी सुरू होते तुम्हाला माहित राह, आपलं वर्ष सुरू होते एप्रिल मध्ये, एप्रिल मे जून, ठीक आहे ना, जुलै ऑगस्ट सप्टेंबर असं करीत करीत आपलं मार्च येते। या ठिकाणी 12 महिन्याचं असं मध्ये आहेत महिन्या, तर एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 12 अशी पद्धत। तर लक्षात ठेवायचं, आपण आपलं जे प्रश्न असतो तो मार्च महिन्यातला आहे, तो मार्च मध्ये आपल्याकडे 1 लाख रुपयाची जमीन इमारत आहे।
म्हणजे या दिवशी 1 लाख आहे, बरोबर आहे. आणि इथं सांगितलं की 40,000ची जी वाढ केली ती 1 जुलैला केली, म्हणजे जुलैच्या दिवशी 40,000 त्याच्यामध्ये आपण वाढीले. ठीक आहे ना. मग बघा, मार्च मध्ये तुमच्याकडे 1 लाख रुपयाची जमीन इमारत आहे. आता 1 लाखामध्ये तुम्ही जुलैमध्ये 1 लाख नव्हते, ते तुम्ही जुलैमध्ये त्याच्या 40,000ची वाढ केली, त्यावेळेस ते 1 लाख झाले. त्यावेळेस ते किती झाले? 1 लाख. म्हणजे असं करायचं की बाबा बिझनेस सुरू झाल्यावर ते फक्त 60,000 असतील. बिझनेस सुरू झाल्यावर ते किती असतील? 60. म्हणजे आपलं ज्या दिवशी बिझनेस सुरू झाला, मामा बाबाचं जे काही काका आहेत यांचा सुरू झाल्यावर त्या दिवशी तुमच्याकडे 60,000ची जमीन इमारत असेल. एप्रिलमध्ये तुम्ही, जुलैमध्ये तुम्ही 40ची वाढ केली आणि 60 आणि 40 तेव्हा ते 1 लाख दिसेल आपल्याकडे. 1 लाख. मग आता लक्षात ठेवायचं बाबा, जी जमीन इमारत आहे ती 1 लाख रुपयाची आहे ना, ही 1 लाख रुपयाची आहे, ती वर्षाच्या शेवटी आहे. कारण इथे डेट आहे 31 मार्च. 31 मार्च एक प्रश्न आहे पुरा. म्हणजे 31 मार्चच्या दिवशी तुमच्याकडे 1 लाखाचे, म्हणजे या दिवशी 31 मार्चला. मार्चच्या अगोदर ज्या दिवशी जुलै होता त्यावेळेस तुम्ही 40 वाढले, त्याच्यात 40 वाढलेत म्हणून 1 लाख झालेत. मग वाढण्याच्या आधी ते किती असतील? तेव्हा 60 असतील. 60 होते, 40 वाढले म्हणून 1 लाख झाले. 10% घसारा काढताना ह्याच्यावर डायरेक्ट काढायचं का? नाही. मग काय करायचं बाबा, या दोन किमतीवर काढायचं. 10% सांगितलं ते 60,000वर 10%ने 6,000 घसारा येईल. किती येईल? 6. मग आता हे 40 रुपये काढावं लागेल. मग 40 वर जर 10% आपण काढला तर 4,000 येईल. परंतु हे 4,000 झाला एका वर्षाचा. हे ना म्हणते हे जे 40 वाढले हे जुलैचेच आहेत. जुलैचे आहेत म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च इथपर्यंतच घ्यावं लागेल. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 महिन्याचा. किती महिन्याचा घसारा घ्यायचा? 9. म्हणजे 60,000वर 10%नं 6,000 हे बरोबर आहे ह्याचा. म्हणजे तुम्ही 60 वर आणि 40 वर काढला ना तर ह्याच्यावर 1 लाखावरच काढल्याने व्हायला ते. पण 1 लाखावर डायरेक्ट 10% काढल्यावर 10,000 तसं नाही काढायचा, असा काढायचा. याच्यावर एका वर्षाचा 10%नं 6,000. 40 वर देखील 10%नं 4 आलाय, परंतु 4 वर्षाचा आहे. हे जुलैनुसार आहे म्हणजे जुलैनुसारच घ्या. मग त्याचा जुलैनुसार किती महिन्याचा झाला? 9 महिन्याचा. मग कसं करायचं? 4,000 एका वर्षाचा यायला, तर गुणिले 9 महिने भागिले 12 महिने. कारण किती महिन्याचा पाहिजे तुम्हाला? 9 महिन्याचा. तर करा ही कॅल्क्युलेशन. 3 3 9, 3 चौक 12, 4 1 4, 4 1 4, 1 2 3, 1,000 गुणिले 3 म्हणजे 3,000. किती हजार? 3. त्या 40,000वर याला 3,000. किती आला? 3. मग मला सांगा, या 60 वर आला 6, 40 वर आला 3, दोन्ही मिळून 6 आणि 3 झाला 9,000. म्हणजे घसारा 1 लाखावर 10%नं 10,000 येणार होता, पण हे सगळं करून आला 9,000. म्हणजे घसारा घ्यावा लागेल 9,000. ज्यानं 10 घेतला, ज्यानं 8 घेतला, त्या सर्वांचं चूक आहे. 9,000 ज्यानं घसारा घेतला त्याचं करेक्ट आहे. घसारा 9,000 रुपये यायला पाहिजे असं गणित आपल्याकडे पुस्तकामध्ये नाना नानीचं करून देखील दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सेम प्रोसेस, पूर्ण तेच गणित आहे. फक्त त्या गणिताच्या इथे किमती डबल करून गणित दिलेत. तिथे 50 आहे, इथे 1 लाख दिले, तिथे 20 होतं, इथे 40 दिलं. सगळं गणित डबल करून किमती दिलेले आहेत. कळालं? तर इथं घसारा किती यायला पाहिजे? 9,000. कसा काढला हे जर कळालं नसेल तर एकदा लस्ट सांगू शकतो. जमीन इमारत 1 लाख आहे. लक्षात ठेवा, कॅलेंडर तुम्हाला पाठच करून घ्यावं लागेल. हे एप्रिल, हे मे, हे जून, हे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. ठीक आहे. आता बघा, मार्चच्या दिवशी, हे मार्चचा दिवस, या दिवशी तुमच्याकडे जमीन आहे म्हणजे 1 लाखाची. म्हणजे या दिवशी 1 लाखाची जमीन माझ्याकडे आहे. वरी कधी आली ती काहीच माहित नाही मला. वरी कधी होती, कोण्या दिवशी आली काय माहित नाही. बिझनेस सुरू करायच्या दिवशी एवढी आहे. मग ह्याच्यात सांगितलं 40,000ची जी आहे की नाही वाढ केलेली ती जुलै मधली होईल म्हणे. मग जुलै कुठं आहे? इथं. त्या जुलैची 40 आहे. आता कळालं की हो, टोटल 1 लाख आहे. त्या टोटलच्या 1 लाखात 40,000 जुलैचे आहे. तर राहिलेली 1 लाखापैकी 40 जुलैचे, तर राहिलेली जी 60 आहे ती कधीची असेल? तर ती मग बिझनेस सुरूच्या दिवशी असेल. अंदाजित गृहीत धरा 60,000. याचा अर्थ असा, 60,000 बिझनेस सुरू व्हायच्या दिवशी एप्रिलला. कारण कोणता बिझनेस या दिवशी सुरू होतो या दिवशी संपतो. सुरू व्हायच्या दिवशी 60 असेल, 40ची वाढ या दिवशी केली म्हणे, टोटल मिळून 1 लाख झाले. घसारा काढा म्हणे 10%. जितके दिवस वापरले तितके दिवस घसारा काढता नियम. तर याचे 60,000 आहेत, हे सुरुवातीचे आहेत. म्हणजे 60,000 सुरुवातीपासून 12 महिन्याचा घसारा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 महिन्याचा. 60,000 10% 12 महिन्याचा 6,000 येतो.
त्याचा फिक्स माहीत झाला. आता 40,000 जे आहे ना ते वर्षभर थोडंच आहे. 40,000 ते जुलैला आणले, जुलैला तर 1 2 3 4 5 6 7 8 9 9च महिने त्यावर 40,000चा वापर झाला. तर त्याच्यावर घसारा 9 महिन्याचाच घ्यावा लागला. मग 40,000 आधी 10% काढायचं ना. तर 40,000 गुणिले 10% भागिले 100%, आणि ह्याच्यामध्ये 9 महिन्याचं पाहिजे 12 महिन्यापैकी. हे करून घेतलं तर हा शून्य कटला, हा शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हा कटला, हा कटला, झाले 4,000. मग 4,000 गुणिले 9 भागिले 12, तर 3 त्रिक 9, 3 चौक 12, 4 एक 4, 4 एक 4, 1 2 3, 1,000 गुणिले 3 आहे तर 3,000. किती आलो? 3. म्हणजे 40,000 आला 3,000. कळालं? मग या 60चा 6, 40चा 3, दोन्ही मिळून 9. दोन्ही मिळून 9. म्हणजे 1 लाखावर नाहीच काढायचा. 1 लाखावर म्हणजे काय? या 60 वरून 40 वर काढला म्हणजे 1 लाखावर झाला की रे. म्हणजे 9,000 घसारा आला. 60 म्हणजे 6,000 आणि 3,000 दोन्ही वेगवेगळा दाखवा का एकत्र दाखवा, काय अडचण नाही, पण 9,000 घसारा असा येतो. मग बघा काही जणांचं इथंच चुकलं, बऱ्याच जणांचं. जमीन इमारत 1 लाख, 10% घसारा दाखवताना पहिला 6,000, दुसरा 3,000, म्हणजे 60,000 वरला 40 वरला, टोटल मिळून 9. 1 लाखातून 9 गेले बाहेर 91. या घसाऱ्याचा दुसरा परिणाम कुठे जाईल? नफा तोटा खात्याच्या नावेला. काय नफा तोटा खाते त्याच्या नावेला घसारा खाते नाव टाकलं, जमीन इमारतीचा 9,000. कळालं? पुढे उपस्करावर 5% घसारा करा. उपस्कर इथं आहे, उपस्कर 80,000 कंसात काय डेट नाही, डायरेक्ट काढूत. मग 80 वर किती टक्के? 5%. उपस्कर घेतले 80,000, 5% घसारा 8 45, 4,000 येईल. 80,000तून 4,000 गेले बाहेर आले 76,000. या 4,000च्या घसाऱ्याचा दुसरा परिणाम कुठं? तर नफा तोट्याच्या नावेला. तर दोन्ही घसारे घसारा म्हणून उपस्कराचा 4,000, मग जमिनीचा 9 हे 4, टोटल म्हणून 13. टोटल 13. समायोजना पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, चौथी बघा. बुडीत कर्ज 2,000 अप्लिकेट करून. बुडीत कर्ज कशातून वजा करतात? बॅड डेब्ट्स माहिती आहे तुम्हाला, डेटर्स मधून, ऋणको मधून. तर बुडीत कर्ज 2,000 अप्लिकेट करून शिल्लक रकमेवर 5% प्रमाणे बुडीत व संशयित कर्ज निधी तरतूद करा. म्हणजे रिझर्व्ह डाऊटफुल डेब्ट्स काढायचे आपल्याला, RDD. इंग्लिश मधून मी काही सांगायलो कारण इंग्लिशचे काही विद्यार्थी बघू शकतात बरं का. तर बुडीत कर्ज बॅड डेब्ट्स किती काढायचं? 2,000. कशातून काढता आपण? ऋणको. ऋणको म्हणजे डेटर्सवर. तर इथे ऋणको 52,000. मग डेप्टर्सची किंमत 52,000 आहे. ही असेट बाजूला ताळेबंदाच्या संपत्तीला जाईल. ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला इथं ऋणको घेतलं 52,000, त्याच्यातून बुडीत कर्ज काढले 2,000, उरले 50,000. 50 उरले, अजून त्याच्यावर 5% RDD म्हणजे सकनी काढायचे, संशयित कर्ज निधी. तर 5% त्याच्यातून सकनी काढला. 50,000वर 5% म्हणजे 5 5 25,000, तर 2500 रुपये येते. तर 2500 रुपये आपण त्याच्यातून वजा केले, तर 50,000तून 2500 गेले बाहेर 47,500. 47,500. मग बघा ऋणकोतून हे 2,000 वजा केले आणि सकनी 2.5 वजा केले. हे जे दोन्ही वजा केले त्याचा दुसरा परिणाम कुठं? तर याचा दुसरा परिणाम नफा तोटा खात्याच्या नावे, बॅड डेब्ट्स आणि RDD 2 आणि 2.5. मग नफा तोटा खात्याची नावे साईट, नफा तोटा खाते त्याच्या नावेला. या ठिकाणी बघा बुडीत कर्ज सकनी म्हणजे बॅड डेब्ट्स आणि RDD 2 आणि 2.5, टोटल 4.5. टोटल किती? 4.5. म्हणजे पहिली समावना, दुसरी समावना, तिसरी आणि चौथी झाल्या. 5वी बघा सवर्ण स्कंदाचे मूल्यांकन 69,000 आहे. म्हणजे क्लोजिंग स्टॉक आपल्याला माहिती आहे 2 जागी घेता आपण. एकतर हे व्यापार खात्याच्या जमाला घेता आणि ताळेबंदाचे कुठे घेता? संपत्तीला. म्हणजे जे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या CR ला आणि बॅलन्स शीटच्या असेटला घेता. मग सवर्ण स्कंद 69,000 आहे क्लोजिंग स्टॉक. हे 2 जागी घ्यायचंय व्यापार खात्याच्या जमाला. पण आपल्याला इथं सांगितलं व्यापार खातं बनवूच नका. इथं म्हणते फक्त नफा तोटा खाते आणि ताळेबंद बनवा. व्यापार खात्याला घ्यायची गरज नाही, डायरेक्ट कुठे घेऊया? ताळेबंद. मग ते 69,000 जे क्लोजिंग स्टॉक आहेत सवर्ण स्कंदाचे ते डायरेक्ट संपत्तीला घ्या. ताळेबंद त्याच्या संपत्तीला इथं सवर्ण स्कंद क्लोजिंग स्टॉक 69,000 घेतला. समायोजना या ठिकाणी झाल्या. या सर्व ऍडजस्टमेंट या ठिकाणी समावना झाल्या. राहिलेले पद घ्या आता. विमा झालाय आपला, घेतलाय आपण. जमीन इमारत बी झाली. वेतन आणि निर्यात कर हे दोन्ही नफा तोटा खात्याला जातील. 10,000 आणि 5,000. काय नफा तोट्याच्या नावाला वेतन आणि निर्यात कर 10,000 आणि 5,000 घेतले. पुढे इकडे झालं का? हे नावेला पुन्हा व्याज आहे 2,000 आणि हे दोन्ही झालेत आपले घेतले. तर व्याज 2,000 नावेच आहे, नावेला व्याज जाईल.
हो काय, व्याज 2000 नावेचं झालं, म्हणजे नावेचं व्याज पण झालं. पुढे या साईडचे पूर्ण पद संपले नावेच्या. आता इकडे भांडवल कुठं जाते, देयता बाजूला, लॅबिलिटीजला. 1,00,000 1,00,000 मामा काकाचा, तर घेऊन टाका. ताळेबंदाच्या देयता बाजूला भांडवल, मामा आणि काकाचं दोघांचं 1,00,000. ते नफा नंतर ऍड करू. आधी 1,00,000 रुपये घेतले पहिल्या कॉलममध्ये. त्याच्यानंतर 10% दराचे बँक कर्ज 60,000. हे 60,000 रुपयाचं जे बँक कर्ज आहे हे कुठं जाते, देयता बाजूला. तर ते देयता बाजूला घ्या. ताळेबंदाच्या देयता बाजूला 10% बँक कर्ज किती हजार, 60,000. मग तुम्हाला माहिती आहे 60,000वर 10% जर काढा म्हणलं तर 6,000 येते. किती येते, 6. परंतु हे 6,000 झालं एका वर्षाचं, पूर्ण एका वर्षभराचं. इथं काय म्हणते बघा, हे जे 10% बँक कर्ज 60,000च आहे ना, हे 60,000चं कधी घेतलंय, 1/10/2018. 1/10 म्हणजे 10वा महिना. 10वा महिना म्हणजे ऑक्टोबर. कॅलेंडरचं 10वा नंबरचं म्हणजे 11 नोव्हेंबर 12 डिसेंबर. तर 10वा म्हणजे कोणता, ऑक्टोबर. तर ऑक्टोबरला 1 ऑक्टोबर 2018ला काय घेतलं, बँक कर्ज घेतलं. मग मला सांगा, तुम्ही ज्या दिवशी घेतलं बँकेचं लोन, आपण एखाद्या बँकेतून लोन घेतलं, तर त्या बँकेच्या लोनवर आपण ज्या दिवशी आपण ते लोन परत करायला, त्या दिवशी अख्ख्या एका वर्षाचं व्याज भरता का ज्या दिवशी लोन घेतलं त्या दिवसापासून परत करायच्या दिवशीपर्यंत घेता. मग मला सांगा, बँकेचं जे कर्ज आहे ते कधी घेतलं म्हणे, 1 ऑक्टोबर 2018 रोजी घेतलं. मग ह्याच्यावर आपला बिझनेस संपवतो मार्च महिन्यात. तर बघा मग ऑक्टोबरला लोन घेतलं. लोन कधी घेतलं, ऑक्टोबर. तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च. मार्चला तर बिझनेस संपला. तर 1 2 3 4 5 6 या लोनवर, त्या बँक कर्जावर 6 महिन्याचं व्याज भरावं लागेल की अख्ख्या एका वर्षाचं भरावं लागेल. तर 6 महिन्याचं घेतलेल्या तारखेनुसार. मग या 60,000वर 10% गुणिले 10 भागिले 100. हे 0 कडला, हा 0 कडला, 1 0 कडला, हा 1 0 कडला, 1 1 कडला, तर उरले 6. तर आलं 6,000. हे 6,000 झालं एका वर्षाचं. पण यांना घेतले 6 महिन्याचं लोन, म्हणजे 6 महिन्यात द्यावं लागलं. 6,000 वर्षाचं तर अर्ध करतायचं 3,000. व्याज किती झालं मग, 3. मग ते व्याज काय करतात, बँकेचं तुम्ही लोन घेतलं 60,000, मग 60,000 लोन घेऊन त्याचं व्याज 3,000 देणारा. तर बँकेचे परत करण्याच्या दिवशी किती परत करावं, ते 63,000. 60 आणि ते 3. तर देयता बाजूला ते व्याज अधिक होईल. ताळेबंदाच्या देयतावर 10% बँक कर्ज 60,000 होतं, त्याचं व्याज टाकलं 6 महिन्याचं 3,000. 60 आणि 3 63,000 रुपये आता परत केले आपण, फेडले. मग तुम्हाला माहित आहे, जर समजा इकडे बघा, संपत्तीतून घट झाली तर नावेला जाती नफा तोट्याच्या, आणि वाढ झाली तर कुठे जाती, जमाला. मग संपत्तीची जर वाढ झाली तर नफा तोटा खात्याच्या जमाला जाते. तरी देयताची वाढ आहे ही कुठे जाईल, ती नफा तोट्याच्या नावेला जाईल. ते 3,000 रुपयाची नफा तोट्याच्या नावेला वगैरे नफा तोटा खाते त्याच्या नावेला, त्या बँक कर्जावरील व्याज 3,000 आलं. त्याच्यानंतर हे बँक कर्ज बी झालं. त्याच्यानंतर व्याज. व्याज कुठं जाते, जमाचं व्याज आहे, नफा तोट्याच्या जमाला जाईल, त्याला प्राप्त व्याज बी म्हणतात. येत आहे व्याज 3,000. जमाचं जमाला घ्या. त्याच्यानंतर दिले देय विपत्र 16,000. हे देयता बाजूला जाईल पद, तर देयता बाजूला घ्या. ताळेबंदाचे वय, ताळेबंद याच्या देयताला येतात. देय विपत्र 16,000 घेतले सगळे पद. आता या खात्यातले, या गणितातले सर्व पद घेणं झाले. ही पूर्ण माहिती बी संपली. आता ते खाते बंद करायची बारी आली. हे बघा खाता आला ह्याची इकडं 69 आणि 3 इकडे 72,000 रुपये. 72 इकडे करा बरं सर्व. बघा बेरीज करा. तिकडे तर 72,000 आहे. इथं बेरीज करावं मी रफ मध्ये. 0ला 0, हे तर नंतर नफा काढला, इथपर्यंतच पद आहेत ना. 0 पुन्हा 0ला 0, 5 5 आणि 5 10, 10शीला 0, 5ला 1 2 आणि 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 2 17, 17 आणि 3 20, 20ला 0, 4 2 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6ला 6. इकडे किती आली 60,000. मग 72,000तून हे 60,000 गेले तर फरक किती आला 12,000. हे 12,000 इकडे लिहिला पाहिजे. या 12,000ला म्हणतात शुद्ध नफा. ठीक आहे, 2 पार्टनर आहेत, समान वाटायचे म्हणे सारखे, तर 6,000 देऊन टाका 12,000चे. हे 12,000 मामाला काकाला दिले तर हे शुद्ध नफा आहे. शुद्ध नफा काय होतो, तर शुद्ध नफा त्यांच्या भांडवलामध्ये काय होतो अधिक. ते ताळेबंद त्यांचं इथं भांडवल आहे बघा. मामाचं 1,00,000, हे शुद्ध नफा 6,000, ते 1,00,000 टाकले 1,06,000. काकाचं बी 1,00,000, शुद्ध नफा 6,000 टाकला, 1,00,000 टाकले 1,06,000.
बस संपलं. शेवटी बेरचा करा. ताळेबंदाचे बेरचा बघा. बेरचा जर आल्या तर गणित आलं, बेरचा चुकला गणित चुकलं. शून्याला शून्य, शून्याला शून्य, पुन्हा शून्याला शून्य, हे शून्याला शून्य. 6, 6 6 12, 12 3 15, 15 6 21, 21 ला बघा 1, अच्छा 2, 2 2 6 8, 8 1 9, बघा 9 ला 9, पुन्हा 1 1 2, 2 ला 2, 2,91,000. तेवढी तिकडे येते का बघायची. शून्याला शून्य, पुन्हा शून्याला शून्य, 5, हे 5 आणि 5 10, 10 ला शून्य, हा चाला 1 7 आणि 1 8, 8 1 9, 9 6 15, 15 7 22, 22 9 31, 31 ला 1, अच्छा 3, 3 3 9 12, 12 7 19, 19 आणि 4 23, 23 आणि 6 29, 29 ला 29, 2,91,000, 2,91,000. जर बेरचा करेक्ट आला तर गणित आलं. करेक्ट आहे. असं गणित होतं. ज्यांचं असं गणित आलंय त्याला 12 पैकी 12 मार्क. ज्यांचं जिथं चुकलंय एका चुकीला अर्ध्या मार्काच्या हिशोबाने तुमचे मार्क कटू शकतात. काही जण इथं घसारा चुकीलाय तर हे घसारा इथून चुकला तर इथे तुमची चूक झाली. ही चूक तुमच्या नफा तोडा खात्याच्या या ठिकाणी येते. इथला घसारा चुकतो तुमचा तर इथे एक चूक होते तुमची. पुन्हा इथं जर चूक झाली तर याचा अर्थ नफा चुकतो. तर एक चूक इथं, एक चूक नफा चुकतो ना. नफा चुकतो ती एक चूक इथे, एक इथले एक 2. हा नफा चुकला म्हणजे तुम्ही इथं भांडवलामध्ये नफा ऍड करता तर इथं चूक झाली, इथं चूक झाली आणि शेवटी मग तुमची इथे बेरीज बी चुकू शकते. तर ही एक चूक महागात पडू शकते. ही तुमचे 2-3 मार्क तर जाणार आहेत नक्कीच. आणि जर असं गणित आलं असेल तर त्याचं 12 पैकी 12 मार्क परफेक्ट बघू शकता. इतकं करून बी जर कुठे काही अडचण असेल तर मला कॉल करू शकता, मेसेज करू शकता, कमेंट करू शकता. धन्यवाद. याच्या पुढचा व्हिडिओ लगेच तुम्हाला ऍड केला जाईल, टाकला जाईल.